नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊयात लोकनेते अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांनी केलेल्या सभा, परिषदा आणि खोती विरुद्धच्या आंदोलनाबाबत। 1930च्या दशकात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी नारायण नागू पाटील गावोगाव गेले। 25 डिसेंबर 1930 रोजी पेण तालुका रायगड जिल्हा येथे झालेल्या कुलाबा जिल्हा शेतकरी परिषदेचं नेतृत्व त्यांनी आनंदराव चित्रे यांच्यासोबत केलं। 24 जानेवारी 1931 रोजी पोलादपूर तालुका रायगड जिल्हा येथे सभा, 7 फेब्रुवारी 1931 रोजी माणगाव रायगड जिल्हा येथे परिषदेदरम्यान खोती पद्धत बंद करण्याची जोरदार मागणी, 17 मे रोजी खेड तालुका रायगड जिल्हा येथे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवले आणि 22 मेला तळागाव रायगड जिल्हा येथे सभा झाली। सावकारांनी सभा थांबवण्याचे प्रयत्न केले, पण नारायण पाटील आणि चित्रे यांनी ती यशस्वी केली। रोहा रायगड जिल्हा येथे 31 डिसेंबर 1931 रोजी शेतकरी परिषद झाली, ज्यात बाळासाहेब गंगाधर खेर अध्यक्ष म्हणून आले। यानंतर सरकारने त्यांच्या भाषणावर बंदी घातली, पण ते दडपले नाहीत। ऑक्टोबर 1933 मध्ये बंदी उठली आणि 27 ऑक्टोबर रोजी चरीगाव अलिबाग तालुका रायगड जिल्हा येथे 25 गावातील शेतकऱ्यांची सभा बोलवून ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली। खोती विरुद्धचा संघर्ष आता उफाळून आला होता। धन्यवाद।